ॲक्च्युअल आयुर्वेद आजची जी डेफिनेशन आहे ना, ते कसं झालंय की लोकांना आयुर्वेद कमी आणि लोक ट्रेंड जास्त फॉलो करायला लागलेत. किंवा कोणीतरी येतं आणि काहीतरी फॅन्सी योगा सांगून जातं की तुमची बॉडी इतकी वळाली, इकडनं तुमचा हात निघाला म्हणजेच तो योगा झाला. तर हे सगळं ॲक्च्युली चुकीच्या पद्धतीने चालतात. किंवा कॉस्मेटिक्समध्ये आपण बघतो की बरेचसे ब्रँड आता असे आहेत म्हणजे आयुर्वेदिक ब्रँड म्हणून आता बाहेर येत आहेत. पण जर तुम्ही त्यांचे कंटेंट्स बघितले तर ते मोजून एक दोनच ड्रग्ज असे असतात की जे आमचे आयुर्वेदिक आहेत. दिवसभरात भले तुम्ही किती पौष्टिक आहार घ्या, कितीही व्यवस्थित खा प्या, पण त्याचा काही युजच होणार नाही, कारण की ती जी अग्नी होती जी मेन पचन कार्याला मदत करते तर तीच तुम्ही सकाळी विझवून टाकता. तुम्हाला जे काय आपण आजकाल एन्झायटी डिप्रेशन म्हणतो, तर हे सगळ्यासारख्या व्याधींवर एकदम सोपा उपाय म्हटलं तर पादाभ्यास एक आपण डेलीच्या रुटीनमध्ये करू शकतो. आयुर्वेद हे भारतामध्ये 5000 वर्षापासून सुरू असलेली जीवन जगण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान. आयुर्वेद म्हणजेच जीवन जगण्याचे योग्य शास्त्र. आयुर्वेद हे आपल्याला फक्त उपचार म्हणून नाही, तर आयुर्वेद आपल्याला निसर्गाशी समतोल राखून निसर्गाप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करतो किंवा निसर्ग आणि मानवी शरीर आणि मन यांचा जो समतोल राखून आपण जी जीवन पद्धती जगतो याला आयुर्वेद म्हणतात. या संदर्भात आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या गेस्ट वैद्य श्वेता लंघे. नमस्कार, मी वैद्य श्वेता लंघे. मी आत्ता स्वस्थवृत्त आणि योगा या ब्रांचमध्ये माझं MD चालू आहे. आयुर्वेद आता मी 2016 पासून आयुर्वेदाच्या टचमध्ये आहे. माझं UG PG सगळं त्याच्यामध्ये झाल्यामुळे. तर जो मी आयुर्वेद बदलताना बघितला आहे, तर आजच्या जगात काय झालं आहे ना, आयुर्वेद म्हटलं की लोकांना 3-4च गोष्टी माहिती आहेत. तर एक तर आयुर्वेद म्हटलं की त्यांना काहीतरी कडू औषध समजतं, दुसरं म्हणजे पंचकर्म आणि तिसरं म्हणजे योग आणि प्राणायाम. पण आयुर्वेद हा ॲक्च्युली उपचार करण्याची पद्धत कधीच नव्हती. तर दैनंदिन जीवन आपण जे काही जगतोय तर ते सुधारायचं कसं, ते पाहिजे कसं, हे सांगणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेद. तर आपण जे काही दैनंदिन जीवनात जे काही करतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून म्हणा ते रात्री झोपेपर्यंत जे काही सगळं करतो किंवा जे काही खातो, आपण झोपलं कधी पाहिजे, कसं पाहिजे, झोपण्याआधी काय केलं पाहिजे, हे सगळं ज्यामध्ये सांगितलंय ते म्हणजे दिनचर्या. ओके, तो थोडक्यामध्ये आम्हाला हे सांगा की आयुर्वेद म्हणजे नक्की काय आणि आधुनिक आत्ताची जी आयुर्वेदाची डेफिनेशन आहे ती कशी चेंज होत गेलेली आहे आणि त्याचं जे ॲक्च्युअल मिनिंग आहे किंवा त्याची जी ॲक्च्युअल डेफिनेशन आहे ती काय आहे. आता ॲक्च्युअल आयुर्वेद आजची जी डेफिनेशन आहे ना, ते कसं झालं की लोकांना आयुर्वेद कमी आणि लोक ट्रेंड जास्त फॉलो करायला लागलेत. म्हणजे कोणीतरी एक डिटॉक्स काहीतरी रेसिपी सांगतं आणि त्यांना असं वाटतं की हां, म्हणजे बॉडीला क्लीन्स करायचं आहे किंवा त्यातला मल बाहेर काढायचा आहे तर आपण हेच केलं पाहिजे. किंवा कोणीतरी येतं आणि काहीतरी फॅन्सी योगा सांगून जातं की तुमची बॉडी इतकी वळाली, इकडनं तुमचा हात निघाला म्हणजेच तो योगा झाला. तर हे सगळं ॲक्च्युली चुकीच्या पद्धतीने चाललंय. किंवा कॉस्मेटिक्समध्ये आपण बघतो की बरेचसे ब्रँड आता असे आहेत की आयुर्वेदाच्या नावाखाली ते म्हणजे आयुर्वेदिक ब्रँड म्हणून आता बाहेर येत आहेत. पण जर तुम्ही त्यांचे कंटेंट्स बघितले तर ते मोजून एक दोनच ड्रग्ज असे असतात की जे आमचे आयुर्वेदिक आहेत आणि बाकीचे त्यांचेच केमिकल्स किंवा काहीतरी तुम्ही जर लेबल वाचलं तर ते असतात. सो मला असं वाटतंय की मार्केटिंग म्हणून जे आयुर्वेदाला पुढे नेत आहेत तर ते ॲक्च्युली खूप चुकीचं होतं. ओके, आणि मला असं वाटतं की आजकाल जे चालू आहे ना, म्हणजे आपण कोणत्या तरी इन्फ्लुएन्सरचं बघतो, तो काहीतरी करतोय, भले ते आयुर्वेदिक असो किंवा कोणतीही गोष्ट असो, पण आपण मोस्टली ट्रेंड्स फॉलो करण्याच्या नावाखाली कोणती पण गोष्ट करत आहोत. सो तुम्ही एक हे मेन्शन केलेलं की आयुर्वेदामध्ये आपली दैनंदिन दिनचर्या सांगितलेली आहे की आपण कधी उठावं, कसं कधी झोपावं. तर एक तुम्ही आयडियल दिनचर्या काय असते ते तुम्ही सांगाल का, म्हणजे आमच्या दर्शकांना. आता दिनचर्या जर बघितली ना तर त्याची सुरुवात होते तर ती उठण्यापासून. आता उठण्याचा टाइम सांगितलाय ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठे असं आयुर्वेदात म्हटलंय. आता हा ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय, तर सूर्योदयाच्या आधी आपण उठलो पाहिजे. म्हणजे की आजकाल आपण बघतो लोक रात्रभर म्हणजे सिरीज बघतात, नेटफ्लिक्स बघणं किंवा रात्री जागरण आजकाल वाढलंय कारण की काम असतं लोकांना, तर त्या काळात तर कोणाचं उठणं होत नाही, तर त्याच्यामुळे शरीरावर ऑलरेडी दुष्परिणाम होतात. ब्राह्ममुहूर्तानंतर सांगितलंय आजकाल जे खूप फॉलो करतात की सकाळी उठलं की लोक 1 तांब्या भरून पाणी पितात. तर ते सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट याच्यासाठी आहे की आयुर्वेदाने सांगितलंय की तुम्ही सकाळी उठल्यावर पाणी प्या, पण ते म्हणजे जेव्हा आपलं ओंजळी प्रमाण आपण जे म्हणतो तितकंच पाणी आपल्या शरीराला सकाळी गरजेचं असतं. तेही तेव्हाच गरजेचं आहे जर तुम्ही खरंच ब्राह्ममुहूर्तात उठलेत. तुम्ही उठतायत 8-9 वाजता, म्हणजे जो की चालू झालाय कफाचा काळ, जेव्हा तुमची अग्नी एवढी तीक्ष्ण, पण म्हणजे जेव्हा जस्ट तिचं संदूषण चालू झालंय, तुमच्या बॉडीची पचनक्रिया जस्ट सुरू झाली, तेव्हा तुम्ही जर 1 तांब्याभर पाणी पिताय म्हणजे तुम्ही डायरेक्ट ती अग्नीच विझवून टाकताय. मग दिवसभरात भले तुम्ही किती पौष्टिक आहार घ्या, कितीही व्यवस्थित खा प्या,
पण त्याचा काही युजच होणार नाही, कारण की ती जी अग्नी होती जी मेन पचन कार्याला मदत करते, तर तीच तुम्ही सकाळी विझवून टाकली. ओके. हा जो पाणी पिण्याचा जो ट्रेंड आहे म्हणजे तो खूप ते मोठे सेलिब्रिटीज वगैरे सगळे फॉलो करतात आणि तो त्यांच्यापासूनच आलेला आहे. मग कुठं ना कुठं आपण त्यांची इतकी लाईफस्टाईल फॉलो करतोय की आपण जे ॲक्च्युअल गोष्टी आहेत त्या आपण त्याचं कधी हे बघतच नाही आहेत की ओके ते करतात म्हणजे मग मी पण करणार. सो आयुर्वेदामध्ये असं काय सांगितलं की प्रत्येकाची बॉडी वगैरे वेगवेगळी असते किंवा प्रत्येकासाठी काहीतरी वेगळं उपचार वगैरे असू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट जर ती तुमच्या शरीरासाठी योग्य असेल तर ती माझ्यासाठी योग्य ठरेल का? म्हणजे आता एखाद्या ॲक्टर्सनं पाणी पिलं सकाळी सकाळी आणि नंतर त्यांचं बघून ते मी पण केलं तर ते माझ्यासाठी कसं ठरणार आहे? फायदेशीर असणार आहे की नुकसानदायक असणार आहे? आता आयुर्वेदात एक प्रकृती म्हणून कन्सेप्ट आहे की असं प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी. आता जर आपण घरात बघितलं, घरात 4 माणसं आहेत, ठीक आहे. आता आपण बघतो की एखादी ट्रेंड येते की ही खूप व्यवस्थित आहे किंवा हे खूप पौष्टिक आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही ही रेसिपी घ्या किंवा जे काही किंवा डिटॉक्स ड्रिंक्स वगैरे येतात तर हे तुम्ही करा. पण आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की तुम्ही घरी पोहे बनवले, ठीक आहे, खूप पौष्टिक बनवले, त्याच्यामध्ये बटाटा किंवा टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं शेंगदाणे वगैरे घालून सगळे बनवले आणि घरातले ते 4 लोक खात आहेत. तर आता एक जण असेल तो त्यातला कढीपत्ता काढून टाकणार, एक जण असेल तो त्यातले शेंगदाणे काढून खाणार, एक कदाचित त्याला वरची कोथिंबीर नकोय. तर हेच आयुर्वेद सांगतोय की जस्ट बिकॉज एखादी गोष्ट चांगली म्हणजे ती प्रत्येक माणसालाच जाईल असं नाहीये. प्रत्येकाची बॉडी वेगळी, प्रत्येकाचं कॉन्स्टिट्यूशन वेगळे, प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी, प्रत्येकाची स्ट्रेस लेवल जो तो दिवसातून जातो ही वेगवेगळी. त्यामुळे एकच गोष्ट धरून आपण असं नाही म्हणू शकत की हां ही जर पौष्टिक आहे तर ही सगळ्यांनीच घ्यायची. त्याची पचनशक्ती तितकी चांगली आहे का, तो तितकं पचवू शकतो का, तो तितकं वेळेवर झोपतोय का, त्यांनी घेतलेलं ते त्याला खरंच त्याचे इफेक्ट्स भेटत आहेत का, या सगळ्यांचा गोष्टींचा. किंवा आपण माणसे जसं बघतो, घरात एक असतो तो खूप शांत, एक असतो तो खूप चिडचिडा, आणि आपण प्रत्येकाला वेगवेगळा सल्ला द्यायला जातो. असं नाही की दोघांना एकच दिशेने आपण सल्ला देऊ. सो व्यक्ती तितक्या प्रकृती असं आयुर्वेदात म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाने आपले शरीर जाणून घेतलं पाहिजे की खरंच त्याला काय गरज आहे आणि त्याच्यानुसारच त्याने कोणतीही ट्रेंड फॉलो करा किंवा आयुर्वेद त्याने तसंच फॉलो केलं पाहिजे. मला जर माझ्या शरीराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मग अशा कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की मी स्वतःबद्दल जाणून घेऊ शकते आणि मी त्या स्वतःसाठी करू शकते, म्हणजे माझ्या शरीरासाठी. मग असं आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय? आता ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक कन्सेप्ट घेऊ, ठीक आहे, आहाराची बेसिक कन्सेप्ट घेऊया. तर मी तुम्हाला एक सायकल एक्सप्लेन करते. असं समजा की आता आयुर्वेदाने सांगितलंय की आपण जो जेवण करतो, ठीक आहे, आता 10 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंतचा जो सकाळचा काळ असतो तो असतो पित्ताचा काळ. जो तेव्हा आपली पित्त जे की आपण अग्नीशी रिलेट करतो म्हणजे आपल्या पचनशक्तीशी, तर ती अग्नी एकदम संदुषित झालेली असते. तर जो आपण मेन आहार आहे तो ॲक्च्युली त्या काळात घेतला पाहिजे, कारण की त्याचे जे काही बेनिफिट्स आहे, मग तुम्ही भलेही तो गुरु आहार घेतला असेल खूप, पण तेव्हा पचनशक्ती इतकी चांगली असते की तो आहार पचवणारच आहे तुमचा, आणि तेव्हा त्याचे तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट्स भेटणार आहे. हेच मग जशी संध्याकाळ होत जाते तेव्हा येतो वाताचा काळ. तेव्हा आणि आपण मोस्टली आजच्या जगात बघतो की वर्कआउट जे करतात ते इव्हिनिंग जिमला जास्त जातात, पण ॲक्च्युली तो काळ असतो वाताचा. ऑलरेडी तो वाताचा काळ आहे, तुम्ही ऑलरेडी वर्कआउट करून आणखी तुमच्या शरीरातला वात वाढवतायत, म्हणजे कुठं ना कुठं हे सगळं चुकीचंच होत आहे. आणि मग येतो रात्री कफाचा काळ. आता जी अग्नी तुमची दुपारी खूप संदुषित होती, म्हणजे तुम्ही काही खाल्लं ती पचवणारच होती त्याला, ती जशी जसं रात्र व्हायला येते किंवा सूर्यास्त आपण म्हणतो, तर आयुर्वेदाने सांगितलं की तेव्हाच तुम्ही जेवण केलं पाहिजे, कारण की त्याच्यानंतर तुमचा अग्नी मंद होत जाणार आहे. पण आपण आजकाल काय करतो तर 8-9 वाजता किंवा 8-9 पण नाही, ऑलमोस्ट 10-11 वाजता जेवण होतं. सो तेव्हा तुमचं अग्नी ते पचवणारच नाही. तुम्ही खाल्लंय त्याचं डायजेशन होणार नाही, डायजेशन झालं नाही त्याचं रूपांतर किंवा आपण जे टॉक्सिन्स म्हणतो त्याच्यामध्ये होणार आणि परत त्याचे दुष्परिणामच दिसणार. याच्याशी म्हणजे रिलेटेड मी एक ऐकलेलं ओके की मॉर्निंगचा जो असतो तो आपण एखाद्या राजासारखा आहार घ्यायला हवा, म्हणजे राजाचं वय जास्त असतं त्याच्यामुळे तो जास्त नाही खाऊ शकत, आणि मग आपण तो राजासारखा थोडासा मीडियम आहार घ्यायचा. दुपारी म्हणजे आपला जो लंच असतो तो आपला जो अग्नी आहे तो खूप जास्त असतो, तो आपण राजकुमारासारखा करायला हवा, म्हणजे राजकुमार यंग असतो, त्याची पचनशक्ती वगैरे चांगली असते, आणि जे रात्रीचं जेवण आहे ते आपण भिकाऱ्यासारखं करायला हवं, म्हणजे एकदम असं कमी. सो आपण तुम्ही जो सांगितलात ना तो एकदम असा इझी कन्सेप्ट आहे समजण्यासाठी. आणि ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये ना ब्रेकफास्टची नावाची कन्सेप्टच नाही. म्हणजे आयुर्वेदात आहार हा डायरेक्ट अग्नीशी रिलेट केलेला आहे. जेव्हा तुम्हाला कडकडून भूक लागते ना तेव्हा तुम्ही आहार घेतला पाहिजे, आणि ती कडकडून भूक लागते आपल्याला 10 ते 2च्या मध्ये. पण लंच ब्रेक आपण जर आजच्या कंपनीजचे बघितले किंवा कॉलेजेस कुठले ते असतात 2 नंतरचे किंवा मॅक्स टू मॅक्स 1 ते 2. सो कुठे ना कुठे ते सगळं चुकीचं होत आहे. येस, म्हणजे सगळं लाईफस्टाईल सगळं चेंज झालेलं आहे. पण आणखीन एक की आता तुम्ही जसं दिनचर्या असं म्हणालात ओके,
तर मग आयुर्वेदामध्ये असं रात्रीचर्येची काही कन्सेप्ट आहे का? म्हणजे जसं आपला दिवसाचा एक रुटीन असतो तसं आपण रात्रीचा काही रुटीन असतो का, एक आयडियल? हो. आता जसं मी म्हटलं तर रात्रीचर्यामध्ये सगळ्यात पहिले येतो एक आहाराचा नियम, जो मी आत्ताच पहिले म्हटलं की तेव्हा आपला अग्निमंद झालेला असतो, त्यामुळे आपण तेव्हा कमीच खाल्लं पाहिजे, जो की लघु आहार आहे, खिचडी वगैरे आपण म्हणतो तसला आहार घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही चॅनल्स आहेत किंवा आयुर्वेदात ज्याला आपण स्त्रोतच म्हणतो, तर हे स्त्रोत जे सकाळी पूर्ण ओपन असतात ते हळूहळू आता क्लोज व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे ह्या काळात आपण बिलकुलही म्हणजे जे आपण पिझ्झा वगैरे खातो किंवा प्रोसेस्ड फूड खातो ते रात्री तर बिलकुल टाळलंच पाहिजे, कारण की ऑलरेडी तुमचे स्त्रोतच क्लोज झालेले आहेत, म्हणजे चॅनल्सच त्याला राहिलेले नाही आहेत कुठे कंडक्ट करायला, सो ते व्यवस्थित कंडक्शन होणार नाही त्याचं. दुसरं म्हणजे रात्रीचं जेवण झालं की शतपावली, हे आपण सगळे ऐकून आहेत की 100 पावलं चाललं पाहिजे. त्याचं रिझनच ते की ऑलरेडी तुमचं अग्निमंद आहे, बॉडी तितकं त्याला पचवणार नाहीये, तुम्ही जेवढी हालचाल करताल तितकं त्याला टाइम भेटेल डायजेशनसाठी. पण आपण काय करतो, जेवतो लगेच बेडवर आडवं होतो, कारण की रील स्क्रोल करायचे असतात किंवा जे काय आपलं म्हणजे फोनचं आजकाल प्रमाण वाढले किंवा काम असतं आपल्याला, तर लगेच आपण बसून घेतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पादाभ्यंग, जे नाईट स्किन केअर आपण रुटीन जसं म्हणतो ना, तर मला असं वाटतं की आयुर्वेदिक एक ॲक्च्युली नाईट रुटीन आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये पादाभ्यंगाचं खूप महत्त्व आहे. पादाभ्यंग म्हणजे आपण काय करतो तर तेल किंवा तूप, म्हणजे डिपेंडिंग ऑन द प्रकृती, ते घेऊन तळपायाची मालिश करतो. आणि त्याने जे काही हेल्थ बेनिफिट्स आहेत दे आर नेक्स्ट लेवल. म्हणजे तुम्हाला शांत झोप येणे, तुम्हाला जे काय आपण आजकाल एन्झायटी डिप्रेशन म्हणतो, तर हे सगळ्यासारख्या व्याधींवर एकदम सोपा उपाय म्हटलं तर पादाभ्यंग एक आपण डेलीच्या रुटीनमध्ये करू शकतो. म्हणजे आपण ते डेली हे करायचं. आणि ते कसं ठरवणार की आपण ते तुपाचं करणार किंवा तेलाचं ते करणार? प्रकृतीनुसार. आता त्याची ऍक्च्युली खूप मोठी असेसमेंट असते प्रकृती असेसमेंटमध्ये. त्याच्यामध्ये तुमचं आहार शक्ती कशी आहे, तुम्ही काय खाता, तुमच्या आवडीनिवडी कशा आहे, तुमचे केस कसे, तुमचे डोळे कसे, तुमची स्किन कशी, नख कसे, असं खूप डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन नंतर आपण एक प्रकृती म्हणतो, किंवा नाडी परीक्षा तुम्ही ऐकून असाल. या सगळ्या गोष्टींवरनं आपण एक प्रकृती इव्हॅल्युएट करतो आणि मग त्याच्यानुसार आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला काय घ्यायचं आहे आणि काय नाही. तर आत्ता आपण जे बघतोय, आता खूप असं आपण जेवण कधीच फक्त जेवण नाही करत, आपल्याकडे टीव्ही असते, टीव्हीवर तारक मेहता असतो किंवा बिग बॉस लावलेला असतो आणि आपण तो कंटेंट कंझ्युम करत करत जेवण करतो. सो त्याचा काय परिणाम होतो आपल्या बॉडीवर? आता मी तुम्हाला एक बेसिक प्रश्न, तुम्ही सकाळी काय खाल्लं तुम्हाला आठवत आहे का? काहीच नाही खाल्लं. तेच आयुर्वेद म्हणतो की जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट कंझ्युम करताय ना, तर तुमचं पूर्ण लक्ष, जसं आपण म्हणतो आरोग्य फक्त शरीर नाही, जोपर्यंत शरीर आणि मन यांचा संयोग होत नाही तोपर्यंत आपल्याला ते आरोग्य मिळणारच नाही. जेव्हा आपण जेवण करतो, आजकाल आता बऱ्यापैकी ते चमच्याने खायची लोकांना सवय झाली, पण आयुर्वेद नेहमी सांगतो की हाताने जेवण काय इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही ती चपाती तोडता तेव्हा पहिले तुम्ही त्या चपातीकडे बघता, त्या भाजीकडे बघता, तुम्ही असेसमेंट करताय की ठीक आहे ह्याचा रंग असा आहे किंवा जे काही, की ठीक आहे ह्याचा कलर असा दिसतोय, ही दिसायला ह्याचा कन्सिस्टन्सी कशी आहे. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही तो घास जवळ आणतात तेव्हा त्याचा स्मेल तुम्हाला येतो, ते सुद्धा एक डायजेशनसाठी खूप हेल्पफुल आहे, त्याचा वास येणं. मग तुम्ही ती खाणार, 32 वेळा चावणं, त्या चावण्याने प्रॉपर जे आपण म्हणतो की एक मिनी डायजेशन तोंडातच चालू होतं, कारण की सलायवरी एन्झाईम्स वगैरे त्याच्यावर काम करतात. तर हे सगळं जे आपण करतो त्याने ॲक्च्युअल हेल्थकडे आपण असं म्हणू शकतो की आहे. म्हणजे आपण जेवताना जे काही ट्रेंड सुरू आहेत बिग बॉस वगैरे बघत, ते आपण बंद केले, कारण की कसं होतं की लोक तारक मेहता बघता बघता खातात. आता आयुर्वेदात सांगितलंय की आपण आहार तेवढा घेतला पाहिजे, जर आपण आपल्या पोटाचे 4 भाग केले तर त्या 4 भागातला 2 भाग आपण आहार घेतला पाहिजे, 1 भाग जे काय आपण लिक्विड पितो किंवा ताक घ्यायची सवय असेल किंवा जे काही घोटघोटमध्ये पाणी पितो ते, आणि 1 भाग आपण मोकळा सोडला पाहिजे. म्हणजे ही जी काही पचन क्रिया आहे ती व्हायला त्या पोटामध्ये तितकी जागा राहील किंवा वाताचं कार्य किंवा हे एन्झाईमची क्रिया त्याच्यावर होईल. पण आपण काय करतो, सिरीज बघता बघता खातोय. म्हणजे जो एक काय म्हणतो, म्हणजे लक्ष पाहिजे बॉडीकडे की ऍक्च्युअल किती पाहिजे बॉडीला, तर तेच आपलं लक्ष नसतं. तर आता तुम्ही आहाराचं आपण किती खाल्लं पाहिजे हे सांगितलं, पण आपण नेमकं काय खाल्लं पाहिजे? आपल्या दुपारच्या जेवणामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत ज्याने की आपल्याला एकदम असं पुरेपूर पोषण भेटेल आपल्या बॉडीला? आता आयुर्वेदात सांगितलंय की आहार हा षडरसात्मक पाहिजे. आता हे 6 रस कोणते, तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. आता मधुर बऱ्यापैकी आपल्या जेवणात असतंच, काहीतरी गोड, थोडंफार शिरा किंवा काहीतरी आपल्याकडे असतं. आपण जे आम्ल म्हणतो त्याच्यामध्ये समजा लोणचं किंवा म्हणजे लोणचं तेही आजकाल आपण सीझनल खातो, जे की ऍक्च्युली आपल्याकडे काहीतरी आम्लरसात्मक पाहिजे. नंतर हे जे बाकीचे उरलेले रस आहे त्याच्यामध्ये चपाती आली, भाजी आली, भात वरण आलं, हा जो ऍक्च्युअल पूर्ण डाएट आहे ह्याला आपण म्हणू शकतो की काय म्हणतो षडरसयुक्त आहार
हा घेतला पाहिजे. पण आजकाल जर बघितलं तर मेसमध्ये असलं काहीच मिळत नाही. भाजी म्हणजे आपण बघितलं तर निव्वळ पाणीच असतं. आपण जरी म्हटलो की मी डाळ मेथी खाल्ली, त्याच्यात डाळ असते, मेथी आपल्याला शोधून सापडत आणि नाही. इव्हन घरी सुद्धा आजकाल सगळे एवढे बिझी झालेत ना, हां. कोणी एवढं असं नाही बनवत बसले, ओके चपात्यांनी भाजी बनवली आणि विषय संपला म्हणजे दिवसाचा. ईद वीक आपण एकतर चपाती भाजी खाणार, भात वरण खाणार, खिचडी खाणार, म्हणजे ऍक्च्युअल पूर्ण 6 रसाचा आहार आपण घेतला पाहिजे. तो आज कोणी असं मला वाटतं की घेत नाही, सो घेतला पाहिजे. सो आता आपलं बोलून झालं की आपण जेवण कधी आणि कसं करायला हवं आणि त्याच्यामध्ये काय काय असायला हवं. पण जेवताना आपण काही लोक म्हणतात की जेवण करण्याच्या अगोदर पाणी प्या किंवा मध्ये पाणी नका पिऊ जेवणामध्ये, किंवा जेवण झाल्याच्या नंतर पाणी नका पिऊ. तर मग पाणी कधी प्यायचं आपण आयुर्वेदामध्ये त्याच्याबद्दल काय सांगितलं आहे? आयडियल जर बघितलं ना तर तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी नाही पिलं पाहिजे आणि जेवणाच्या अर्धा तास नंतर पाणी नाही पिलं पाहिजे. पाणी प्यायचंय तर तुम्ही जेवणाच्या मध्ये पिऊ शकता, पण तेही घोटघोटच प्यायचं. असं नाही की एकदमच एक ग्लास घेतला आणि गटगट गटगट पाणी पिलं, कारण की सगळं येऊन जाऊन त्या अग्नीशीच रिलेटेड आहे. ती अग्नी तिचं काम करते. असं काहीच नाही करायचंय की ती विजली पाहिजे. त्यामुळे आहार पण जो म्हणतात तो खूप गुरु नाही पाहिजे. आता आजकाल जे आपण पिझ्झा खातो, बर्गर खातो, सँडविचेस खातो, हा सगळा खूप गुरु आहार आहे. तो पचायला अग्नीला भयंकर काम करावं लागतं. ओके, गुरु आहार म्हणजे काय हे एकदा सांगाल का? गुरु म्हणजे जो पचायला खूप जड असतो. ठीक आहे, आता आपले जे गहू झाले, आपले जे काही घरात आपण आधीपासून खात आलोय, गहू, ज्वार, बाजरा, हे सगळं पचायला हलकं आहे. ज्या फळभाज्या आपण म्हणतो, आता मला तरी, आता मी स्वतः हॉस्टेलला असल्यामुळे मला लास्ट आठवत पण नाही की दोडकाची भाजी कधी खाल्ली, भोपळा कधी खाल्ला, रताळा आपण कधी खाल्लं. म्हणजे खूप गोष्टी ज्या आपण खाल्ल्या पाहिजे आणि त्या खात नाहीये. मे बी ह्याच्यामध्ये एक लाईफस्टाईलचा चेंज असू शकतो, किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. पण त्याला आपण अल्टरनेटिव्ह काय वापरू शकतो? ओके, मी दोडका वगैरे नाही खाऊ शकत किंवा मला ते मेसमध्ये नाही भेटत आहे, तर मग मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी काही अल्टरनेटिव्ह आहेत का? अल्टरनेटिव्ह भाज्यांना बघितलं तर काहीच नाहीये. म्हणजे आपण पैसा कमवतोयच, आपण म्हणतो ना मराठीत की करतोच मी पोटा पाण्यासाठी. म्हणजे पोटासाठी करायचंय, पैसा तर कमावला, पण ते पोटाला देताना तर व्यवस्थित दिला पाहिजे ना. मग तितका टाइम तुम्ही घेतलाच पाहिजे व्यवस्थित तुमच्यासाठी भाज्या शोधणं, व्यवस्थित तितकं त्याला बनवणं. आयुर्वेदात एक कन्सेप्ट आहे की तुम्ही ठीक आहे जेवण बनवताय, पण तो जेवण बनवणारा जो माणूस आहे त्याचा सुद्धा म्हणजे खूप संस्कार असतात एक अन्न बनवण्यासाठी. तो जो माणूस जेवण बनवतोय ना, तो पण ते जेवण बनवताना कोणत्या विचाराने बनवतोय. त्यामुळे हॉस्टेलचं जेवण बघा खूप रेअरली आपल्याला आवडतं, कारण की बनवणाऱ्याचा दृष्टिकोन काय ते बनवताना, तो बिझनेस ओरिएंटेशननी बनवतोय का, अरे हा चल ह्याच्यात कमी पडतंय ना, चल पाणी टाक पटकन बनव, आणि कारण की खूप कस्टमर्स आहेत देऊन टाकायचं. हेच आपण जेव्हा आपल्या आईच्या हातचं खातो, बट ऑब्व्हियसली ते खूप प्रेम टाकून बनवलेलं असतं. सो खूप सगळे संस्कार ॲट अ टाइम. तो आहार घेताना तुमचं मन शांत होतं का, की त्यावेळी तुम्ही कोणाबद्दल तरी थोडाफार आपण म्हणू की तिरस्कार, म्हणजे थोडासा चुकीचा विचार करत होते आहार घेताना, किंवा काहीतरी टेन्शन होतं, काहीतरी खूप चुकीचा विचार करत होते, कोणाबद्दल थोडी जलसी होती तुम्हाला, ते सगळे थॉट्स येत होते जेवताना. सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या त्या आहारावर आणि त्याचे होणारे तुमच्या शरीरावर परिणाम, हे सगळं खूप लिंक्ड आहे. तुम्ही आता सांगितलं की जो आपण ज्या विचाराने ते जेवण बनवतो आपण तसं इंटेक करतो आणि त्याचा परिणाम तसाच दिसतो. समजा आता माझं कोणाशी भांडण झाले आणि मी रागारागात येऊन जेवण केलेलं आहे, तर त्याचा माझ्या बॉडीवर काय परिणाम होतो? ऑफकोर्स जेव्हा आपण रागात असतो तर आपली बॉडी एका स्टिम्युलेट झोनमध्ये असते, की आपण काय म्हणतो ना त्याला, की असं तणतणीमध्ये असतो की मला असंच कसं काय बोलली, असंच कसं झालं. सो त्या मोमेंटला तुम्ही ते प्रॉपर चावलं का, इथून ती क्रिया चालू होते. बरं ठीक आहे, प्रॉपर चावलं जरी असेल तर तुम्ही तो घेताना तुमच्या मनात रागाचा भाव होता, म्हणजे जरी तुम्ही किती चांगला आहार घेतला तो त्याचा परिणाम तुमच्यावर चांगला होणारच नाही. कदाचित होईल, 50% होईल, 60% होईल, पण 100% तर होणारच नाही. त्यामुळे मन एकाग्र असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यासाठी पुढचे कन्सेप्ट येतात ते म्हणजे योगा, प्राणायाम. तर मग आपण जेवताना कुठले विचार केले पाहिजे? तसं बघितलं तर आपल्या डोक्यात विचार कुठलाच नाही पाहिजे. आपण काय खातोय ते, जसं मी म्हटलं की तुम्ही त्याला त्या अन्नाला स्पर्श केल्यापासनं तुम्ही ते चावताना तुम्हाला कोणता रस फील होतोय तोंडात, ते चावताना पहिले तुम्हाला गोड लागलं का, की तिखट लागलं, मग ते गिळताना तुम्हाला काय फील झालं, ह्या प्रत्येक म्हणजे तुम्ही जे खाताय त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे, बाकी कोणतेच विचार तेव्हा तुमच्या डोक्यात नाही पाहिजे. आपण कोणत्या भावनेने खातो हे आपल्या शरीरावर अफेक्ट करतो. ओके, जर मी रागामध्ये जेवण केलं तर त्याचा तसा परिणाम होतो. मग असे काही फूड आहेत का जे की म्हणजे समजा मी हे खाल्लं आणि मग मी जास्त रागीट बनत चालली आहे, किंवा काहीतरी मी गोड खाल्लं, किंवा म्हणजे माणसाचा स्वभाव चेंज करणारे काही फूड आहेत? आता आयुर्वेदात जसं शरीराचे दोष सांगितलेत, वात, पित्त आणि कफ, तसेच मनाचे 3 दोष सांगितलेत, सत्व, रज, तम.
सत्व म्हणजे की जो आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाला भेटून खूप भारी वाटतं, त्याचा स्वभाव खूप छान आहे, तो कधीच चिडचिड करत नाही, कधी त्याला किती वेळा काही विचारलं की शांततेतच सांग, म्हणजे हे काही जे एकदम पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत ते आपण म्हणू शकतो की सत्वगुण. मग येतो रज. रज म्हणजे आपण म्हणू शकतो की एखाद्याबद्दल खूप काय म्हणतो ना जलसी फील होणं, सारखी चिडचिड करणं, रागराग करणं. तर ह्याचं रिझन आहे की बऱ्याच वेळा ना आपण आजकाल बघतो की शिळे अन्न खायची चालूच आहे ट्रेंड, की रात्री आणतात पार्सल फ्रीजमध्ये ठेवणं, सकाळी त्याला गरम करून खाणं. सो हे सगळं जे हे आपल्या बॉडीत तामसिक आणि राजसिक गुण वाढवतात. त्याच्यामुळे अन्नाचा जसं वातपित्त कफांचं रूपांतर होणारच आहे, तसं ते सत्व, रज आणि तमामध्ये पण रूपांतर होणार आहे. त्याच्यामुळे अन्न हे नेहमी फ्रेश, दुसरी गोष्ट म्हणजे गरम, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पचायला हलकं असंच पाहिजे. आणि ते पचायला हलकं असणार केव्हा, जेव्हा आपण त्याला ते गरम घेतोय. हे झालं. आता आयुर्वेद म्हणलं की दुसरी एक मेन गोष्ट येते योग आणि प्राणायाम. तर मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की आता आपण बघतो की लोक सकाळी पण योग करतात, संध्याकाळी पण करतात, किंवा असा काहीतरी ट्रेंड येतो की ओके तुम्ही हा योगा केल्यानं मग तुमचं शरीर नीट होईल किंवा आणखीन तो सुंदर दिसेल. तर त्याचा संबंध काय आहे आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आता सगळ्यात पहिले ना, योगा जो आजचे लोक करतायत तो सगळ्यात पहिले तो खूप चुकीचा आहे. योग ही खूप वेगळी कन्सेप्ट आहे. आसन आपण जे करतो, सूर्यनमस्कार घालतो, वृक्षासन करतो, भुजंगासन, हे जे बेसिक सगळे आजकाल करतात ते आसन आहेत, ते योगाचा पार्ट आहे, ते योगा नाही आहे. पण लोकांना असं वाटतं की हा मी आसन केलं, प्राणायाम केलं म्हणजे आय एम डुईंग योगाच तो कम्प्लीट. कारण की योगाची डेफिनेशन येते की योगच चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे की तुमच्या शरीरात जे काही, तुमच्या मनात जे काही विचार येत आहे त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण आणणं म्हणजे ते योग आहे. आणि ते नियंत्रण आणण्यासाठी जे काही कारणीभूत आहेत, मग त्याच्यात येतं आसन, प्राणायाम, म्हणजे भरपूर त्या 7 गोष्टी आहेत. यम, नियम, मेडिटेशन वगैरे त्याच्यामध्ये येतं. आणि त्याच्यामध्येही खूप स्टेप्स आहेत. पहिले आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. म्हणजे तिसरी स्टेप आहे आसन. लोकांचं काय झालं की आज सकाळी उठले, मला सूर्यनमस्कार घालायला वाटतं, मी घातले सूर्यनमस्कार, पण त्याच्या आधीचं यम आणि नियम यांचा विचारच कोणी करत नाही. धारणा, ध्यान म्हणजे येते की मेडिटेशन. तिथपर्यंत जाण्यासाठी पहिले तुम्ही आसन, प्राणायाम बरोबर केलंय का? सो ह्या गोष्टी कन्सिडरेशन मध्ये घेतल्याच जात नाही. आजकाल फक्त ट्रेंडिंग झालंय आणि ते सगळे करतायत म्हणून आपण करायचं असं चाललंय. आता सूर्यनमस्कारचे माझ्याकडे खूप पेशंट येतात की मी 100 सूर्यनमस्कार घालतो. काय करायचंय 100 सूर्यनमस्कारचं? सूर्यनमस्कारच्या खूप डिटेल स्टेप्स आहेत. प्रत्येक स्टेप करताना एक मंत्र उच्चारला जातो, त्याचा आपल्या नर्वस सिस्टीमवर, आपल्या हॉर्मोनल सिस्टीमवर परिणाम होतो. सेकंड थिंग, प्रत्येक आसनाची, म्हणजे सूर्यनमस्कारमध्ये जे मल्टिपल आसन जातात एक, प्रत्येक आसनामध्ये ब्रीदिंगची प्रोसेस सांगितली. तुम्ही इनहेल कधी करायचं, एक्झेल कधी करायचं, ते आसन किती वेळ तुम्ही होल्ड करायचं, हे जेव्हा तुम्ही प्रॉपर करताय तेव्हा त्या सूर्यनमस्कारचे तुम्हाला लाभ भेटणार. मग तुम्ही 100 सूर्यनमस्कार घातले तरी तुम्हाला ते नाहीच भेटणार, कारण की प्रत्येक पोश्चर काही सेकंडसाठी होल्ड करायचंय, ते तुम्ही करताय का? 100 सूर्यनमस्कार घालतोय म्हणजे बट ऑब्वियस त्याचा पेस किती असणार आहे, कारण की त्याला कामावर जायचं असं पटपट एका मागे का, तर त्याला ते हे पाहिजे सॅटिस्फॅक्शन की मी 100 घातले. तुम्ही दिवसाचे 12च घाला, मोजून 12 घाला, पण प्रॉपर ब्रीदिंगनी, प्रॉपर पेसनी घाला. अँड आय एम टेलिंग यू की ते 100 करूनही त्याला जो फायदा नाही भेटला तर तुम्हाला डेली फक्त 12 करून मिळेल. ओके, हे तुम्ही सगळं डिटेलमध्ये सांगताय, पण आपण जेव्हा असं फिटनेस इन्फ्लुएन्सरला किंवा कोणाला तरी बघतो तर त्याचं ते खूप पटपट करतात, हे ब्रीदिंगचं वगैरे मेन्शन नाहीत करत, म्हणजे त्याच्यामध्ये काही मंत्र उच्चार आहेत ते पण करायचं नाही ना. कारण की कसं झालंय ना, जो पारंपरिक किंवा जो आपण म्हणतो की आयुर्वेदिक जे ज्ञान आहे ना, आजकाल कोणी सर्टिफिकेशन कोर्स करतं. म्हणजे आपण बऱ्यापैकी बघतो की गृहिणी आहेत, त्यांनाही ते कोणते तरी सर्टिफिकेशन कोर्स करतात, ते योगा ट्रेनर बनतात. पण जो ऍक्च्युअल योगा आहे तो तुम्हाला वैद्यांकडनंच करणार आहे, जे खरंच त्या फील्डमध्ये आहे त्यांच्याकडनंच करणार आहे. ट्रेंड आणि मार्केटिंग शेवटी तो एक वेगळा बिझनेस आहे. इट्स अबाउट हाऊ यू, म्हणजे तुम्ही जे कन्झ्युमर आहेत तुमचे, त्यांचं मन कसं जिंकणं हे तुम्हाला माहिती असेल तर मग. पण तिथं पण त्याच्यामध्ये मन जिंकण्याऐवजी फक्त काहीतरी मिसगाईड होत आहे लोकांना. तुम्ही स्टार्टिंगला सांगितले की ह्याच्यामध्ये अश्वगंधा आहे, शतावरी आहे, किंवा स्किन केअरचे जे काही आहेत आयुर्वेदिक यूज करतोय आम्ही, पण त्याच्यामध्ये आयुर्वेदिकचं जास्त ते कंटेंट खूप कमी असतं आणि बाकीचं काय ते केमिकल्स वगैरे असतात. तो ऍडव्हर्टिजमेंटचा जो पार्ट आहे तो कम्प्लिटली मिसगाईड, मिसइन्फॉर्मेशन. कारण की आज कसं झालंय ना, प्रत्येकाला सुंदर दिसायचंय, कॉम्पिटिशन खूप वाढली, सोशल मीडिया आलाय, सोशल मीडियावर ना आपण सगळं हॅपनिंग बघतो की अरे हिची हॅपनिंग लाईफ आहे किंवा हिची स्किन किती छान आहे. सो कम्पॅरिझन आजकाल खूप वाढलंय आणि आउट ऑफ दॅट कम्पॅरिझन ना एक काय म्हणू शकतो आपण, एक कॉम्पिटिशन चालू झाली की
की मला पण आता चांगलं दिसायचंय, मला पण आता चांगलं करायचंय. इट्स वेल अँड गुड, तुम्ही करा, पण त्याच्या आधी तुमचं शरीर ते घेण्यासाठी तयार आहे का? आता एक एक्झाम्पल घेऊयात की एखादी नळी असं इमॅजिन करा आणि तुम्ही म्हणजे रोज त्यातून काहीतरी एक प्रोसेस होती, काहीतरी बाहेर पडते त्या नळीतून, तुम्ही काहीतरी वर टाकताय, खालनं ते काहीतरी पास होते, अशी एक रोज प्रोसेस करताय तुम्ही. आता रोज तुम्ही काहीतरी टाकताय, रोज काहीतरी खालनं येते, असं करत 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 त्या जागेला कुठेतरी मध्ये गंज लागला. आता तुम्ही अचानक ऑलरेडी तुमच्याकडे ती नळी आहे, तिला गंज लागला. तुम्ही इन्स्टावर बघितलं की अरे ही जर तुमच्याकडे नळी आहे, तुम्हाला जर हिला व्यवस्थित ठेवायचं तर तुम्ही XYZ हे ड्रग घ्या. तुम्ही आणलं मार्केटमधनं ते ड्रग घेतलं, पण ज्या ठिकाणी तो गंज लागलाय, ही जर नळी आहे मध्ये गंज लागलाय, तुम्ही ते औषध घेतलं, ते फक्त ते गंज लागलं त्याच लोकेशन पर्यंत जाणार आहे, त्याच्या पुढे त्या औषधाचं युजच नाहीये. सो जोपर्यंत तुम्ही तो गंज काढत नाही, म्हणजेच आपल्या शरीरात झालेला आम, जो आयुर्वेद म्हणतात, किंवा आपण टॉक्सिन्स जे जनरल लँग्वेजमध्ये म्हणतो, जोपर्यंत तुम्ही तो आमच शरीरातला काढत नाही, जो अवरोध आहे शरीरात तोच काढत नाही, तर त्या औषधाचा तुमच्यावर परिणाम कसा होणार? आता आजकाल आपण ट्रेंड बघतो च्यवनप्राश, जे की आता ह्या सीझनमध्ये घेतलंच पाहिजे. ठीक आहे, च्यवनप्राश घेतला पाहिजे, तो खूप बेनिफिशियल आहे, त्याचे गुगलवर तुम्हाला 100 बेनिफिट्स भेटतील. पण तो च्यवनप्राश पचवण्यासाठी तुमची बॉडी तयार आहे का? त्याच्यामध्ये इतके काही ड्रग्ज आहेत ज्याच्यासाठी आपला अग्नी खूप तीव्र पाहिजे, तो तुमचा आहे का? आणलं मार्केटमधनं, सगळे घेत आहे म्हणून घ्यायला चालू केलं आणि अरे मला फरकच नाही, कारण की तुमचे शरीर तेवढं क्लीनच नाहीये, आतमध्ये तितका मळ साठलाय. तो मळ पहिले तुम्ही काढला पाहिजे, मग तिथे येतो आयुर्वेदातला पंचकर्मचा रोग, किंवा जे की आपण बेसिक आता एक कन्सेप्ट आहे उद्वर्तन म्हणून. ओके, ठीक आहे. आता ती दिनचर्यामध्ये सांगितली की रोज आपण अभ्यंग आणि उद्वर्तन केलं पाहिजे. अभ्यंग म्हणजे तेल मालिश, उद्वर्तन म्हणजे आपण जे चूर्ण किंवा एखादी पावडर शरीरावर रगडणं, हे आपण डेली केलं पाहिजे. आपण करतो कधी? दिवाळीच्या वेळी. का? कारण की तेव्हा वर्षातनं एकदा करतो, कारण की तेव्हा ते सांगितलेलं आहे की करायचं. पण ते सांगण्याचा उद्देश तेव्हा असा आहे की जेव्हा आपण उद्वर्तन करतो, म्हणजे ती पावडर आपल्या शरीरावर रगडतो, तर आपले हे जे स्किन पोर्स आहेत, तर शरीरात म्हणजे बऱ्यापैकी तऱ्हेचे मल तयार होतात. एक जो आपण अन्न खातो त्याच्यातनं जो बनतो, आणि दुसरा म्हणजे आपला एक स्वेद हा मल आहे. त्या स्वेदला बाहेर पडण्याचा सोर्स काय? तर आपले हे स्किन पोर्सच. आणि थंडीमध्ये, आता दिवाळी जेव्हा येते थंडीच्या म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये येते, तेव्हा हे पोर्स थंडीमुळे क्लोज होतात. ही आपल्याला बेसिक कन्सेप्ट सगळ्यांना माहिती की थंडी आली तेव्हा म्हणजे थंडीमुळे ते पोर्स क्लोज होतात. त्याला ओपन ठेवण्यासाठी ते सांगितलं की उद्वर्तन केलं पाहिजे. आपण करतो कधी? फक्त दिवाळीच्या दिवशी. आणि बाकीचा हिवाळा काय? ते पोस्ट क्लोजडच आहे. जो मल बाहेर पडला पाहिजे तो पडतच नाहीये, आणि मग तो आतात साठत जातो, आणि मग त्याचे दुष्परिणाम, मग हे सगळे जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, डायबिटीज झालं किंवा अस्थमा किंवा ओबेसिटी जो बेसिक आपण घेतो, हे सगळं कारण की तो मल बाहेर पडलाच नाही, तो साठत साठत कुठेतरी मग पोट बाहेर येणं आपण जे म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी मग तिथून सुरू होतात. तुम्ही तिथं आपण बाहेर जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा तुम्ही म्हटलो की आपण आठवड्यातनं एक दिवस आपल्या बॉडीला रेस्ट दिला पाहिजे, सॅटर्डे कधी पण तुम्ही. मग त्याची प्रोसेस काय आहे आणि ती आपण ती गरजेची का आहे करणं? आता हे बघा, एक इंटरमिटंट फास्टिंग म्हणून तुम्ही खूप ऐकलेलं असेल, तर त्याचं इम्पॉर्टन्स असं आहे की आपण जे आठवडाभर खातो, सोमवारपासून शनिवारपर्यंत तुम्ही जे काही खाल्लं, आणि जसं मी म्हटलं की एक काळ गेला पाहिजे, पचनाला एक काळ लागतो, तो काळ जर भेटला नाही तर त्याचं रूपांतर आममध्येच होणार आहे, आणि तो साठत साठत जाणार आहे. मग तर हा आम साठावा नाही, हे टॉक्सिन्स तुमच्या शरीरात साठावे नाही, म्हणून एक दिवस, आता एखादं इंजिन आहे ते आठवडाभर काम करते, बेसिक आहे, आपण त्या मशीनला एक दिवस रेस्ट देतो. फोन डिस्चार्ज व्हायला लागला त्याला आपण चार्जिंगला लावतो, शरीराला चार्जिंगलाच लावत नाही. खातोच आहे, अरे पण त्याला आराम पण तर द्या. सोमवारपासून आपण चालू केलं. आता आपण बेसिक IT ची फील्ड घेऊ, ज्यांना बऱ्यापैकी हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मध्ये चाललेत, तर ठीक आहे, सोमवारपासून शनिवारपर्यंत, शुक्रवारपर्यंत त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते. ठीक आहे, शुक्रवारपर्यंत त्यांनी भरपूर खाल्लं, ऑलरेडी असते त्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल, व्यायाम करायला त्यांना टाइम नसतो, दिवसभर बसून असतात, शरीराची बिलकुल हालचाल झालेली नसते. मग शनिवार रविवार त्यांना सुट्टी भेटते, झालं, सुट्टी भेटली म्हणजे काहीतरी बाहेर खायला जायचं. मग परत काय म्हणतो आपण त्याला, कोक वगैरे, पेप्सी, ह्या ते आयटम्स जास्त घेतल्या जातात. बाहेरचं कन्झम्पशन प्लस लेट नाईट पार्टीज, जे की जेवण तुम्ही 7च्या आत केलं पाहिजे, मग सॅटर्डे संडे वीकेंड डे ते जेवण होतं पार 11-12 वाजता, तेही सगळं चुकीचं, प्रोसेस्ड केलेलं, तळलेलं, फ्राय केलेलं. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे जो आराम एक शरीराला दिला पाहिजे, एक तर तुम्ही तो तुमचा दिवस आहे ठरवण्याचा, कधीही द्या, पण आठवड्यातनं एक दिवस जो आराम दिला पाहिजे, त्या दिवशी आपण आणखी बॉडीमध्ये काहीतरी टाकतोय,
एक्स्ट्रा. म्हणजे जे जे पहिलंच आपलं शरीरातला मळ निघाला नाहीये त्याच्यावर तुम्ही आणखी टाकताय आणखी टाकताय आणखी टाकताय. आजकाल आपण बघतो की म्हणजे सकाळी तुम्ही आता जसं सांगितलं की ब्रह्ममुहूर्तात उठलं पाहिजे, पण कोणीच नाही उठत. ओके, आपण जेवण कधी पण करतो आपल्या ना झोपीची वेळ फिक्स आहे ना जेवणाची आहे ना आपण व्यवस्थित ते खातोय. म्हणजे एक आपण आयुर्वेदाच्या कसं अपोजिट डायरेक्शननी चाललेलो आहे. तर मग ह्याचे जे काही परिणाम आहेत आणि आपण ह्याला एक बॅलन्समध्ये कसं आणू शकतो. आत्ताची जी IT वाली जी आपण लाईफस्टाईल हे केलं म्हणजे ॲझ्युम केली, तर ते लोक हे बॅलन्समध्ये कसं आणू शकतात त्यांची सध्याची लाईफस्टाईल आणि आयुर्वेदमध्ये. आता त्याला जर आपल्याला एकदमच चेंज करायचं म्हटलं तर त्याला टप्प्याटप्प्याने न्यावं लागणार. ठीक आहे, आता एकदमच एखादा माणूस ज्याला रात्री खूप बेरात्री झोपायची सवय 2-3 वाजता, त्याला अचानक आपण म्हटलो नाही तुला उद्यापासून 5 वाजताच उठायचं, ऑफकोर्स ते जमणार नाही. अचानक एखाद्याला म्हटलं की नाही तुला आता हे खायचंच नाही, की त्याला ते जड जातं की आणि मग त्याला आणखी ते करायची क्रेविंग होते. सो प्रत्येक गोष्ट मग आपण घेऊ शकतो की सकाळी उठल्यापासून की एक आठवडा की बाबा तू सकाळी 5 वाजता उठायची सवय लाव. चल नाही 5 वाजता 7 वाजता उठ, मग हळूहळू 6 वर आण, हळूहळू 5:30 वर आण. आणि एक आपल्या शरीरात ना सर्कॅडियन रिदम म्हणून असतं, म्हणजे आपला पूर्ण बायोलॉजिकल क्लॉक, तो जर एकदा डिस्टर्ब झाला की मग संपलं. सो त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमचा आहार आणि तुमची झोप हे दोन्ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता दुष्परिणाम जर म्हटलं तर जसं मी पहिले म्हटलं की सकाळचा काळ तो वाताचा असतो. म्हणजे जे काही रात्रभर तुम्ही जेवले, रात्रभरात त्याचं पचन झालं आणि सकाळी आपण स्टूल फॉर्मेशन किंवा ते मलचं पूर्ण फॉर्मेशन झालेलं असतं. ठीक आहे, आता तुम्ही जर वाताच्या काळात उठलात म्हणजे ब्राह्ममुहूर्तात उठला, ठीक आहे, तर जो वाताचा काळ आहे तेव्हा जर तुम्ही उठले तर ऑफकोर्स तो वाताचा काळ होता, म्हणून जे काही तुमची डिफिकेशन प्रोसेस सकाळी होणार आहे त्याला तो वात कारणीभूत आहे. म्हणजे ती मुवमेंट तिथून होणार, स्टूल्स इंटेस्टाईन मधनं व्यवस्थित निघणार आणि तेव्हा तुमचं पोट साफ होणार. पण आजकाल आपण काय करतो 8-9 वाजता उठतो जेव्हा की ऑलरेडी कफाचा काळ चालू झालाय. मग त्यावेळी जर तुम्ही उठले तर सगळ्यात मेन त्रास आजच्या जगात जो सगळ्यांना आहे तो आहे कॉन्स्टिपेशन. दुसरा त्रास म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आजकाल आपण बघतो की फिशर्स आणि पाईल्स हे खूप वाढायला लागले, कारण की कंटिन्यू बसून असतो त्या जागेवर तितकं प्रेशर आहे, हालचाल शरीराची बिलकुल नाही आहे. हालचालचंही बोलताना आपण किती वेळा ना वाकणं ही क्रिया दिवसभरात कदाचित करत असू, पण कमरेतनं बॅक साईडला वाकणं ही क्रिया किती वेळा करतो, बिलकुलच करत नाही. आणि त्याच्यामुळे मग चालू होतात हे स्टिफनेस, माझी मानच खूप दुखतीये किंवा थोडंसं काही झालं की लगेच त्याच्या रूपांतर एका मेजर इंजुरीमध्ये होणार, कारण की त्या स्पाईनला तितकी लवचिकता तुम्ही दिलीच नाही. मग ती द्यायची कशी, तर त्याच्यासाठी आहे सिंपल आसन. त्यातीलही 2-3 आसन तुम्ही रोज केले तर तुम्हाला मदत होणारच, पण तेही लोकांना आजकाल करायला टाइम नाही. आजकाल असं बघतो ना आपण काहीतरी नवीन टर्म येतात. ओके, हेल्थ रिलेटेड काहीतरी नवीन एक वेगळाच इश्यू येतो, कोणाला तरी वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम होतो जो आजपर्यंत आपण कधीच नाही ऐकलेला आहे. तर मग अशा कोणकोणत्या आपल्या हे आहेत लाईफस्टाईल आहे किंवा आपलं खाणं आहे, आपण झोप नाही वेळेवर घेत, हे सगळं त्याच्यामुळं होतंय की मग काहीतरी बाहेरचा म्हणजे पोल्युशनचा वगैरे काही पार्ट येतो. पॉल्युशन आता हे बघा, आयुर्वेद म्हणतं की जे काही निसर्गात आहे तेच आपल्या शरीरात आहे. जसं आपले हे बेसिक 3 कन्सेप्ट बघितले आपण, वात पित्त कफ. जसा बाहेर वायू आहे तसा आपल्या शरीरात वायू आहे. आपल्या शरीरातला वायू काय करणार आहे तर सगळ्या हालचाली, म्हणजे आपली डोळ्यांची उघडझाप झाली, आपल्या हातांच्या मुवमेंट झाले किंवा आतलं जे सर्क्युलेशन म्हणतो, नर्व कंडक्शन म्हणतो, हे वाताची क्रिया. बाहेर जसा सूर्य आहे तसा आपल्या शरीरात पित्त आहे. सूर्य जसं बाहेर उष्णता देतोय, अन्न पिकवतोय, तेच काम पित्त आपल्या बॉडीत करतोय. आपलं डायजेशन करणारे, आपल्या शरीरातील तापमान मेंटेन ठेवणारे, ब्रेनची आपण काय म्हणतो नियंत्रण शक्ती व्यवस्थित ठेवणारे. जसा बाहेर चंद्र आहे तोच आपल्या शरीरात कफ आहे. चंद्राचं काम आहे थंड म्हणजे शीतलता, स्थिरत्व आपण जे म्हणतो, तेच कफ आपल्या बॉडीत करतोय. आपल्याला इम्युनिटी देणं, आपल्या बॉडीचं वजन मेंटेन करणं, हे सगळं कफाचं काम आलं. त्यामुळे निसर्गातील जसे जसे बदल होणार आहे तसे ते आपल्या शरीरातही होणार आहे. आणि निसर्गाचे आता आपण एक बेसिक घेऊ की आजकाल आपण म्हणतो की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू आहेत, पण आजकाल ते बिलकुल त्यांच्या टाईमनुसार नाही. हिवाळ्यात पावसाळा आहे, पावसाळ्यात हिवाळा आहे, उन्हाळ्यातही आजकाल पाऊस होत आहे, पावसातही आजकाल कडक ऊन पडत आहे. म्हणजे सगळे ऋतू मिक्स झाले. आणि आयुर्वेदाने ऋतुचर्या, जसं दिनचर्या, रात्रीचर्या, तशीच एक ऋतुचर्या सांगितली की प्रत्येक ऋतूमध्ये आपण काय आहार घेतला पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, किंवा आपली उठण्यापासून झोपण्यापर्यंतच्या काय काय क्रिया पाहिजे, हे प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी सांगितली. पण जर आजच्या जगात बघितलं तर ऋतू तसे चालूच नाहीये जे त्या काळी सांगितले होते. आजकाल सगळं मिक्स झालंय. तर जसं तुम्ही म्हटल्या, बाहेर भलेही काही हो, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीराची डिमांड माहिती आहे, तुम्हाला कळतंय की हा मला इतकीच भूक लागली, मला इतकंच खायचंय, ठीक आहे, माझ्या शरीराला थंड प्यायची इच्छा आहे तर मी इतकंच घेणार आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट कळत नाही तोपर्यंत तुम्ही चुकीचंच घेणार आणि त्याचे दुष्परिणाम होतात.
ओके. सो तुम्ही आता ते पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असं तिन्ही मेन्शन केलं आणि तिन्हीमध्ये आपण वेगवेगळे आहार घेतले पाहिजेत असं सांगितलं. सो पावसाळ्यामध्ये असा कोणता आहार आहे की आपण तो घेतल्याने म्हणजे आपण आजारी वगैरे नाही पडणार, कारण पावसाळ्यामध्ये खूप जास्त व्हायरल वगैरे सगळ्यांना होतं. तर हिवाळ्यामध्ये जसं थंडीचं वातावरण असतं, सो आपण असं काय काय खाऊ शकतो की ज्याने म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील आणि उन्हाळ्यामध्ये आपण काय खाऊ शकतो आपल्या शरीराला थंड करण्यासाठी? तर हा जो आहे ना, ॲक्च्युली हा खूप मोठा कन्सेप्ट आहे जर आपण ऋतुचर्यावर बोलायला गेलो. पण मी जसं म्हटलं, ॲट द एंड येतं सगळं अग्नीवर. आता उन्हाळा जर घेतला तेव्हा आपली पचनशक्ती आपोआपच कमी झालेली असते, त्यामुळे तेव्हा तुम्ही खूप जड किंवा खूप हेवी आहार नाही घेऊ शकत. तेव्हा तुम्ही काय घेणार, तर तेव्हा जास्त आपण बघतो की कैरीचं पण, ह्या सगळ्याच्या गोष्टी तर म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धती एकदम व्यवस्थितच आहे. आयुर्वेदामध्ये अशा कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या आपण आवर्जून कराव्यात आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपण नाही केल्या पाहिजेत? ज्या करायच्या गोष्टी आहेत त्या का केल्या पाहिजेत आणि ज्या नाही करायच्या गोष्टी आहेत त्या का नाही केल्या पाहिजेत आणि त्यांचे परिणाम वगैरे काय होतात हे एकदा सांगा. ठीक आहे. आता काय केलं पाहिजे म्हटलं तर जसं मी म्हटलं, दिनचर्याची सुरुवातच होते ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठापासून. तर सकाळी लवकर का उठलं पाहिजे, तर जसं मी म्हटलं, कारण की सकाळी वाताचा काळ आहे, तेव्हा तुम्ही उठले तर ऑफकोर्स तुमचं डिफिकेशन होणार. डिफिकेशन प्रॉपर झालं, तुमचं पोट साफ झालंय, तुमची अग्नी तितकी संदुक्ष होणार आणि दिवसभरात तुम्हाला जे काही खायचं आहे ते पचणारच आहे. सेकंड थिंग येते ती म्हणजे शौचक्रिया झाली, त्याच्यानंतर येतं की दंतधावन, जे आयुर्वेदाने सांगितलंय. आपण पूर्वी आपण बघायचो की निंबचं जे काष्ट असेल ते लोक चावायचे, तेव्हा ब्रश वगैरे नव्हते, तर त्याचा यूज खूप वेगळा होता. पण आजकाल ठीक आहे, आता ब्रशेस आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी, मार्केटेड आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे, तर ते टूथब्रशचा पण तितकाच इम्पॉर्टन्स आहे. कारण की जसं मी पहिले म्हटलं की आपलं मिनी डायजेशन चालू होतंय किंवा जे सूक्ष्म डायजेशन आपण म्हणतो, पचनक्रिया, ती चालूच तोंडात होते, त्यामुळे तोंडाचं स्वास्थ्य पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. किंवा आजकाल जे आयुर्वेदात ना कवल आणि गंडूश म्हणून एक कन्सेप्ट सांगितलेली, ती जेव्हा आम्ही पेशंटला सांगायचो तेव्हा ती कोणालाच पटली नाही की काहीतरीच सांगताय. पण हे जेव्हा अनुष्का आणि विराट कोहलीनी गार्गलिंग किंवा ऑइल पुलिंग ह्या कन्सेप्ट लोकांना आणल्या, तेव्हा कुठं लोकांना ते ट्रेंड म्हणून मग ते फॉलो करायला लागले. पण हे आपल्या शास्त्रात खूप आधीपासून सांगितलंय की तोंडामध्ये तेल थोडा वेळ धारण करणे, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण इथले जे मसल्स आहेत त्यांचा व्यायाम होतो. जो काही तोंडामध्ये रात्रभर तुम्ही झोपला होता, जो काही कफ साठला होता, जे काही टॉक्सिन्स, जर्म साठले होते रात्रभरात, ते सगळे निघून जातील. आणि ते एकदा निघून गेले की ऑफकोर्स तुमचं जे काही सलायवरी एन्झाईम जे ते हेल्दीच असणार आणि हेल्दी एन्झाईम शेवटी हेल्दीच डायजेशन करणार. ती ऑइल पुलिंगवाले जे आहे ते मी पण खूप दिवसापासून ते फॉलो करते आणि त्याचे रिझल्ट खरंच खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मग ते नारळ तेल किंवा मोहरीचं तेल वगैरे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही ते यूज करू शकता. पण व्यायाम जो कन्सेप्ट बघतो ना, तर तो ऍक्च्युली सकाळी म्हणजे जो वाताचा काळ आहे ना, तेव्हा आयडियल आहे करण्यासाठी. आणि आजकाल बऱ्यापैकी लोक करतायत, म्हणजे आसन वगैरे करायला लागली, योगा करायला लागली, जो की सकाळचा टाइम आयडियली आणि ते करतायत. पण जे संध्याकाळी वर्कआउट करतायत, तर तेव्हा आपली, जसं मी म्हटलं की तेव्हा सिस्टीम आपली एका कामनेसकडे चाललेली असते आणि तेव्हा तुम्ही तो वात वाढवणारे जे कार्य करताय, तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी मग आपण जे हायपरटेन्शन वगैरे सारखे आजार म्हणतो, यांची सुरुवातच कुठून ना कुठून तिथनं होते. कारण की जेव्हा तुमच्या बॉडीला, तुमची नर्वस सिस्टीमला शांत राहायची गरज आहे, तेव्हाच तुम्ही त्याला ओव्हर स्टिम्युलेशन देताय. जसं रात्रीचं आपण बघतो, मी म्हटलं की अग्नी मंद झालेला, पण आपण काय करतो की नाही, रात्री सिरीज बघायची, मला ही सिरीज संपवायची, तेव्हा भरमसाठ स्नॅक्स आणून ठेवणार, कॉफी पिणार. म्हणजे जेव्हा पित्ताचा काळ होता, म्हणजे ॲसिडिटी आपण ज्याला आजच्या ह्याच्यात म्हणू शकतो, तर सगळं चुकीचं खाणं आपण त्याच काळात करतोय. मग त्याच्यामुळे मग गॅस्ट्रिक अल्सर्स होणं किंवा पोटात आग पडणं जे आपण म्हणतो, ह्यासारखे डिझिजेस किंवा हॉर्मोनल चेंजेस होतात मग फिमेल्समध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं दिनचर्येशीच रिलेटेड आहेत. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला आयुर्वेदाबद्दल आणि आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका करतोय, म्हणजे लेट उठणं, लेट खाणं, कधी पण व्यायाम करणं किंवा दिवसभर बसून राहणं, याच्याबद्दल आम्हाला भरपूर अशी माहिती मिळालेली आहे आणि प्रत्येक तुम्ही जेवढं सांगितले ते कारणासहित सांगितले, त्याला उपाय वगैरे सांगितलेले आहेत. सो आम्ही सगळेजण असे प्रयत्न करू की आम्ही ते आमच्या आयुष्यामध्ये लागू करू आणि आमचं जे हेल्थ आहे ते आम्ही आणखीन आरोग्यदायी बनवू. सो धन्यवाद मॅडम.